हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. बऱ्याच दिवसानंतर तुमचं खूप स्वागत आहे आरतीज लाईफस्टाईलमध्ये. आज आहे मंगळवार. तर आज काय असं विशेष नाही आहे. डब्याला मी दिलं होतं नाश्त्यासाठी शंकरला आणि अनुजला डब्यात दिलं होतं मी रगडा पॅटीस आणि कद्दूची भाजी आणि पोळी दिली होती. आणि आता अक्षतनं सकाळी नाश्ता करून घेतला ह्याचा. मी डायरेक्ट जेवण करणार, म्हणजे मी हेच खाणार डायरेक्ट. तर मी छान असं पॅटीस छान असं खरपूस भाजून घ्यायला ठेवले मी. काल रात्री मी रगडा भिजत घातला होता, सकाळी फोडणी म्हणजे शिजून घेतला. आणि आलूची टिक्की मात्र रात्री मी आलू शिजून घेतले होते, टिक्की करून ठेवली होती रात्री, सकाळी गडबड नको म्हणून. दूध तापवायला ठेवले मी इथं. काय करतो अक्षत? अभ्यास. आज किती वाजता द्यायचं? 12:30. अनुज गेला स्कूलमध्ये. हो, आज मला टेन्शन नाही जायचं अनुजला आणायचं. अक्षय 12:30 वाजता जाणार आहे आणि 2 वाजता येणार आहे. त्याचा क्लास संपणार आहे 2 वाजता. मग तो येते वेळेस अनुजला घेऊन येईल 2 वाजता. आता टायमिंग पण वाढला विंटरचा. टायमिंग सध्या 7:50 ते 2 वाजेपर्यंत आहे. अगोदर कसं 7:20 ते 1:30 पर्यंत होता, म्हणजे उन्हाळ्यात. आता हिवाळ्यात टायमिंग वाढला, 7:50 ते 2 पर्यंत झाला. आणि आमच्याकडं थंडी सुरू झाली, हलकी हलकी काही जास्त सकाळी होत आहे. आमचे तर फॅन कधीचीच बंद झालेत आणि थंडी सुरू झाली. आता मला सगळं स्वेटर वगैरे काढायला लागणार आहे. सगळं उन्हाळ्याचं ठेवून द्यावं लागणार, परत हिवाळ्याचं काढावं लागणार. आणि वेदर 4 दिवसापासून आमच्याकडं म्हणजे असं न कळत ऊन आहे, म्हणजे नाच्याच बरोबर ऊन होतं. आज थोडंसं आलं वेदर, थोडंसं ऊन आलं, बरं वाटते. बघा, आज थोडंसं ऊन आलं, ते पण कवळं आहे. 4 दिवस तर एवढं पण ऊन नव्हतं, कसंच ऊन नव्हतं. असं बोरिंग वातावरण होतं. आता थोडंसं बरं वाटतं ऊन आल्यामुळं. हे बघा, इथं हे छान मस्त ब्राऊन कलर झाला. आणि मी तर हेच खाणार आहे. थोडासा भात घेईन, इकडे कुकर पण लावलं. मुलांनी सकाळी हेच खाल्लं, आता दुपारी भात आणि भाजी आणि पोळी खातील मुलं. मी मस्त रगडा एन्जॉय करत आहे. हे दोघं भांडण करत आलात ना? भांडण करत आला अनुज? एखाद्या वेळेस असते रे अक्षर, काय ते पण भांडण करत येतं दोघं. आज हे भांडण झालं की आज भांडण का झालं? खरं सांग, काही भांडण झालं नाही. अनुज खरं सांग, दमला? डबा आवडला का? कसं रगडा आवडला? पुरला की नाही? पुरला की नाही? पुरला ना, न पुरला. कपडे सगळे आता मी, गरमीचे कपडे आहेत सगळे मी आता ठेवून देते आणि विंटरचे कपडे बाहेर काढते. अनुज, हे तुला आठवते? कुठला आहे? थायलंड. तुझं थायलंडला घेतलेला आहे. तुझ्या खूप मेमरी आहेत त्याच्यासोबत. आम्ही अनुज आणि अक्षत खूप लहान असताना, म्हणजे अनुज 4-4.5 वर्षाचा होता तेव्हा आम्ही गेलो होतो बँकॉकला. तर तिथंच घेतलेला आहे तो टी शर्ट. त्याला खूप आवडतं. तो म्हणतो त्याच्यासोबत माझ्या खूप मेमरी आहेत आणि ते ना असंच ठेवायचं म्हणतो. अशा काही आपल्या पण सोबत अशा गोष्टी असतात, वस्तू असतात, जे की आपल्याला असं आठवण म्हणून ठेवा वाटतं. आणि अक्षत थोडासा मोठा होता त्याच्यापेक्षा. तर ते आणि दुसरं एक अजून एक आहे, त्याने 2 टी शर्टना असे जपून ठेवलेला. तो म्हणे मला तिथलं सगळं आठवतं, तर मी हे ठेवून देऊ म्हणे आपण साईडला, म्हणजे असंच राहू दे म्हणत होता. आणि त्यानंतर मी सगळेच कपडे काढले, वरचे सगळे, खालचे सगळीकडचेच कपडे काढले. आणि मग सगळे टी शर्ट वगैरे सगळे समरचे सगळे एका ठिकाणी घडी करून मग वरती ठेवून दिले. आणि विंटरचे सध्या लहान कोणते मोठे कोणते काय ते पाहून साईडला काढून, हे सगळं दरवर्षीच माझं हे काम असतं. 6 महिन्याला 7 महिन्याला असंच असतं. म्हणजे गरमी आली की ते काढायचं आणि विंटर आले की हे काढायचं. कारण छोटंसं अलमारी पण छोटी आहे, त्यामुळे एकच सगळं एका ठिकाणी नाही मावणार, दोन्ही एकाच ठिकाणी नाही मावणार. हे सगळे विंटरचे, अक्षरचे आणि अनुचे हँगिंग करत आहे मी. हँग करत आहेत सगळे आणि पाहत आहे छोटे मोठे कोणते होत आहेत काही नाही, म्हणजे घ्यायला पण सोपं पडतं. सगळे वर समरचे ठेवून दिले गरमीचे, इथं सगळे विंटरचे, हे सगळे विंटरचे आहेत सगळे. आणि हे खाली एक्स्ट्राचे म्हणजे सॉक्स वगैरे आणि जीन्स वगैरे खाली ठेवले. असा झाला आता हे. आता बघू किती वेळ राहिला, असा 1 तास तर राहते की नाही, की 1 दिवस तर राहील का असा. हे एक्स्ट्रा कपडे आहेत, हे सगळे मी कामवालीच्या मुलाला देऊन टाकते.
पॅन्ट वगैरे भरपूर आहेत हे तर आता संध्याकाळचे 6 वाजलेत. मी थोडीशी तयारी करून जात आहे. मी तर कढी पकोडा करत आहे. तर त्याच्यासाठी मी तर कांदा, थोडासा ओवा, जिरं, धण्याची पूड, कोथिंबीर आणि बेसन, मीठ, हळद घालून मी तर म्हणजे भज्याचं पीठ तयार ठेवले. आणि इथे स्पेशल पंजाबी कढी आहे. त्याच्यासाठी हिरवी मिरची, लसूण बारीक चिरून घेतला, मेथी, धने आणि जिरे आणि लाल तिखट टाकायचं मला. तर मी आणि सरसोचं तेल घेतलं मी, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त टेस्ट येते. जिरे घालते, लसूण, मिरची सगळंच घालते. आपले नॉर्मल कढीचं जे बॅटर असते, कढीपीठ, मीठ आणि दही आणि हळद टाकून छान अगोदर पेस्ट करून घेतली, म्हणजे लम्स राहणार नाहीत. छान फेटून घ्यायचं आणि मग साईडला इथं मी छोट्या कढईमध्ये तेल टाकत आहे, म्हणजे मी पकोडे तळून घ्यायसाठी. म्हणजे मी थोडेसेच पकोडे तळणार आहे आता कढी पुरते, बाकी मी आम्हाला जेवते वेळेस गरम गरम तळून घेणार. आणि हे बघा इथं मस्त छान खरपूस फोडणी भाजली, लसूण छान असं गोल्डन झाला हलकासा, त्यामुळे लाल तिखट घातले मी. आणि लगेचच मग दही घालायचं, आपण कढीचं बॅटर टाकायचं आणि पाणी जेवढं हवं तेवढं पाणी टाकायचं. मी जास्त क्वांटिटीमध्ये करत आहे, कारण का माझं भांडं मोठं आहे, मला म्हणजे आम्हाला प्यायला पण आवडती आणि दुसऱ्या दिवशी पण खूप छान लागते, टेस्टी लागते ही कढी, त्यामुळे मी जास्त बनवत आहे. तर मी दही पण जास्त घेतलेलं आणि बेसन, त्यामध्ये मग मी जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकलेलं आणि छान मस्त असं बारीक गॅसवर उकळी येऊ द्यायचं. छान शिजवायचं त्याला, शिजल्यानंतर ते आपोआप घट्ट होते. तर इथं मी छान कालून घेतलं पकोड्याचं बॅटर आणि थोडंसं घट्टच केलं. मी सोडा वगैरे नाही घातला, कारण मला कढीत टाकायचे होते म्हणून. आणि जेव्हा आम्ही आम्हाला खायच्या वेळेस करतो तेव्हा थोडासा सोडा टाकणार आहे. आणि इथं कमी प्रमाणात मी म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं कढीमध्ये मी पकोडे तळून घेते आहे, त्यानंतर बाकीचे मी नंतर करीन. छान मस्त हे बघा छान उकळत आहे कढी. आणि इथं थोडंसं मी पकोड्याचं बाजूला ठेवली मी, नंतर आमच्यासाठी गरम गरम तळ्यासाठी. आणि हे इथं पकोडे करून ठेवले, म्हणजे टाकून द्यायचं. नंतर मग टाकून द्यायचे पकोडे. आहे ना मीठ याच्यात बचत? कमी झाले मोठे कढी कमी दे, भजे नाही ते झाकून ठेवून द्यायचं बंद. झालं माझा कढी पकोडा. थोडं मी आता वॉक करायला जाते, थंडी सुरू झाली आमची. मी स्वेटर घातले, एक लेअर घातले, त्यामुळे चला तुला पण यायचं आहे. तुला यायचं नाही अनुज? दोघं जण बदमाश पळाले, कारण का लॉक लावायला सगळ्यांना कंटाळा येतो आमच्या इथं. आता चाबी मिळणार नाही आहे, मी जेव्हा घरी जाईन तेव्हा चाबी मिळणार आहे. लॉक लावायला रोज आमच्या घरात भांडण असतं की सगळे समोर समोर पळतात, कारण का लॉक कोण लावायचं. आता लॉक तेव्हाच मिळणार जेव्हा आता मी जेव्हा घरी जाईन. हो ना, तू का आलास पुढे? सोबत आपली फॅमिली आणि समोर गरम गरम कढी पकोडा आणि भात, मस्त खाली बसून जेवणे आणि समोर तारक मेहता. अजून काय पाहिजे आयुष्यात? तर आम्ही मस्त एन्जॉय करतो. प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.